हे बघ, त्या तिथे त्या भावे वहिनी मालतीला सारखं खोदून 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 जुई का नाही आली, जुई का नाही आली असं विचारत होत्या आणि त्यातूनच हे वादळ निर्माण झाले. मालती, हे बघ काय आहे, जे आले त्यांच्याशी नीट वागायचं नाही आणि जे नाही आले त्यांची सारखी विचारपूस करत बसायची. प्राजक्ता शांत हो. माझा इन्सल्ट झालाय तिथे, इन्सल्ट मी कशी शांत बसू? आणि मला गरज नव्हती तिथे जायची, त्यांनी आग्रह केला ना म्हणून मी गेले तिथे. हे बघ, जे झालं ते झालं ना, उगीच किती त्रास करून घेणार आहे. माझ्या त्रासाचं तुला काहीच वाटत नाहीये का गंधार? प्राजक्ता तू बोलू नकोस रे. मालती, तरी मी तुला सारखं सांगत होतो की त्या भावे वहिनींपासून लांब राहा, लांब राहा. त्या बाईने काहीतरी आगाऊपणा केला आणि तिच्यामुळेच आलाय हा भूकंप. मी तिच्यापासून लांबच होते, तीच बाई माझ्या मागे मागे फिरत होती. अरे मग अशा बायकांना जरा टाळायचं शिक. म्हणजे मला ते जमत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? जमत नाही म्हणून तर माझ्यावर सांगण्याची वेळ येते ना. काय बोलताय तुम्ही? मालती, तू गप्प बस ग. लग्न झाल्यापासून आजपर्यंत कधी माझं काही ऐकून घेतलेस का तू आयुष्यात? एक मिनिट आई बाबा, अहो भावे काकू काहीतरी म्हणाले म्हणून तुम्ही दोघं का म्हणताय? जाऊ दे ना, सोडून द्या विषय, विसरून जा. गंधार, मी हे सगळं विसरू शकत नाही. मी ना खूप हर्ट झाले आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही ना? हे बघ प्राजक्ता, मला वाटतंय पण तू कुठल्या विषय कुठे घेऊन चाललीस? हे बघ प्राजक्ता, गंधार, तू आता इथे माझी समजूत काढण्यापेक्षा ना तू तिथे माझी बाजू घेऊन का भांडला नाहीस? लई चिडलत प्राजक्ता ताई, घर सोडून जात्यात वाटतं आज. संध्या, तू असं काहीतरी बोलू नकोस ग. प्राजक्ता, त्या भर फंक्शन मध्ये मी काय भांडत बसणार होतो का? भांडायला हवं होतं. प्राजक्ता, यू आर आउट ऑफ युअर माइंड. ते तू मलाच दोष दे. अगं तू पुन्हा चुकतेस आता. सारखे सारखे मीच चुकते ना. ओके फाईन, दाखवतो तुला आता. बरच तू बघ. हो ना, ठीक आहे. आता बघ नाही तर बघच तू. तू पण बघ. नाही प्राजक्ता, नाही नाही, अगं तू घर सोडून जाऊ नकोस ग. अगं संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच. एवढा टोकाचा निर्णय घेऊ नकोस ना. आणि एवढ्या तेवढ्या कारणावरनं लगेच कोणी असं घर सोडून जातं का? मी घर सोडून जातच नाहीये. मग ही बॅग कोणाची? गंधार जातोय घर सोडून. अग प्राजक्ता, इतक्या रात्रीचं कुठं जाईल ग बिचारा? बाबा, मी त्या भावे काकींच्याच घरी जातोय आणि त्यांना सांगणार आहे आत्ताच्या आत्ता माझ्या घरी जा आणि माझ्या बायकोचं कौतुक करा. वहिनी प्लीज, तुम्ही राग काढून टाका ना मनातून प्लीज. हे बघा, तुम्ही जर जुई, मध्ये मध्ये बोलू नकोस. तुला माहितीये तिथे काय झालं ते? नाही ना? मग गप्प बस. पण दादा घर सोडून चाललेत, कसं दिसतं ते? दादा दादा तुम्ही प्लीज जाऊ नका ना प्लीज. मी जाणार आहे. ही बॅग द्या माझ्याकडे. मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाहीये. असं नको करू. ही बॅग द्या माझ्याकडे. असं करू नको तू. ही बॅग द्या माझ्याकडे. तू म्हटलं ना कुठेच नाही. असं नाही वागू. अरे ही बॅग तरी कमी आहे. दादाने फक्त हुल दिली होती घर सोडून जायची. दादा सॉरी. गंधार, गंधार, तू नाटक करत होतास मला दाखवण्यासाठी. तुला मनापासून वाईट वाटलंच नाही. कसं आहे ना प्राजक्ता, गंधार, तू कधीही माझं बोलणं सिरियसली घेत नाहीस ना. माझा एवढा मोठा अपमान झाला पण तुला त्याचं काहीच नाही. ठीक आहे, मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. प्राजक्ता वहिनी, हॅलो प्राजक्ता. प्राजक्ता, बोलून भांडण मिटव ना प्लीज. मालती, त्या फंक्शन वरनं आल्यानंतर आपल्या घरी एवढं मोठं फंक्शन होणार आहे हे माहिती असतं तर त्या फंक्शनला गेलोच नसतो. वेळ काय काळ काय आणि तुम्हाला मस्करी सुचते. हे तरी सगळं दुसरं कुठं काय चाललंय? दादा काय
बोलतोय एकदा ऐकून घे ना प्लीज. दार उघड वहिनी. मी दार उघडणार नाहीये आणि मला कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. अगं प्राजक्ता निरा माझं तरी ऐकून घे. ऐकून घेण्याची सवयच कुठे. प्राजक्ता ताई नेहमी ऐकतच असतात. तू बसतो. आई तू अरे तू प्राजक्ताला समजव प्लीज. हो आले आले. प्राजक्ता 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 बघ तू कोणाशीच बोलू नकोस बाळा पण माझ्याशी तरी बोलशील का. तू 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 दार उघड बरं आधी. मावशीसाठी दार उघड. अरे बापरे काहीतरी पडल्याचा आवाज आला. मला टेन्शन येते. प्राजक्ताचं बीपी शूट झालं असेल. तिला राग आला तिची चिडचिड झाली की तिचं बीपी शूट होतं. अरे बापरे वहिनी एक मिनिट तो दरवाजा तोडा त्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही. दार उघडायला सवाल नाही तर मोठा प्रॉब्लेम. चला चला काय करताय प्लीज दारू काढ. मीठ आहे मीठ. तुला वेड लागले का ग. तू काय करतेस हे. मला हे करावंच लागेल. अगं जुई मिठाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो की आपण आपल्या मूळ रूपात येतो. ते माहित नसल्यासारखी काय वागतेस तू. अगं दुसरं ऑप्शन नाहीये का आता. हे बघ जुई खूप मोठी गडबड होईल. तू तू असा इमोशनली विचार नको करू. अगं प्राजक्ता वहिनी माझ्यामुळे चिडल्या आणि आज जाऊन दार लावून घेतलं त्यांनी. खरंच त्यांचं बीपी शूट होऊन त्यांना काही झालं ना तर मला कायम गिल्टी वाटत राहील ग. म्हणूनच मी आता मूळ रूपात येऊन आज जाणार आणि दरवाजा उघडणार. हे बरं एरवी तुला मूळ रूपात यायचं नसतं आणि आज चक्क उलटा विचार करतेय. ग्रेट ग्रेट. बहिणींना बाहेर काढायचं असेल ना तर मला मूळ रूपात यावंच लागेल. आज मला हे चॅलेंज घ्यावंच लागेल. अरे देवा या घरात काय चाललंय. हे तर मी जाते. तुझं अजिबात लक्ष नाही आमच्याकडं. प्राजक्ता ताईचं दार ना त्यांच्यासारखंच मजबूत आहे. तुटायला मागतच नाही. काहीतरी मजबूत लागून तोडायला. हो ग संध्या मी पण तेच शोधतेय. सापडला. ह्या वरवंट्यानी छानते त्या दारावर म्हणजे दार तुटल. मॅडम आता कसला विचार करत उभी आहे. बरोबर आहे ही वेळ विचार करण्याची नाहीच आहे. तू अशी नाही ऐकणार. मूळ रूपात येऊन किचनच्या खिडकीमधून बाहेर आणि बहिणींच्या बेडरूमच्या खिडकीतून सरळ आत. जुई सांभाळू ना. झालं झालं झालं. अयो काय करू या वरवंट्याचं. प्लीज चट झालंय. काहीतरी दुसरंच बघते. हा हा हातोडा छानते दारावर.
पण जुईताई कुठे गेले? इथंच होत्या. अरे देवा, खिडकी उघडीच राहिली. खिडकीतून बाहेर जाणार होते तर हिने खिडकीच लावून घेतली. आता मला हॉल मधूनच प्राजक्ता वहिनींच्या बेडरूमच्या खिडकीत जावं लागेल. हे बावळट, ओरडू नको ग. मी प्राजक्ता वहिनींच्या मदतीला चाललीये. कुणीतरी वाचवा रे या नागापासून मला. चल 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 चल. कुठे ग नाग? साहेब इथंच होता. तो माझ्या माग मागे येत होता. नाग हिच्या मागे. ए दादाच नाही, खरंच येत होता. प्राजक्ता प्राजक्ता दार उघड ना. पण कुठे काय काहीच दिसत नाहीये. दादा तो असा आला, बहुतेक त्या पडद्या माग लपला असेल. पडद्या माग. उदय जाऊन बघ. अहो नेहमी नेहमी काय मीच. तू प्राणी मित्र आहेस ना, जा. उदय जरा सांभाळून रे. इथे काहीच नाहीये. खरं शपथ इथंच होता तो. ए संध्या तू ना जरा 2 दिवस आराम कर. सगळीकडे तुला नाग दिसत असतात. तुला नागोमेनिया झालाय. ए दाद्या चल आपण वर जाऊन बघूया वहिनी दारू करते का. नाही नाही थांबा, इथंच कुठेतरी असेल. इथंच शोधा. ठीक आहे, चला शोधा. बाबा अहो ही काय वेळ का पेटी वाजवायची. अरे हे त्याला सांग. त्याला नाग काय. तो नाग पेटी माग गेलाय. आता काय करायचं? आता आपण काय करणार. आता जे करायचंय ते तो नाग करणार. आला दादा, उदय दादा, तुम्ही ती पेटी उचला. साहेब तुम्ही त्या पेटी मागचं कवर उचला. मी ती शॉल उचलते आणि त्या नागाच्या अंगावर टाकते. म्हणजे तो नाग त्या शालीमध्ये गुरफटेल. ही शाल सापडली का तुला? तुम्हाला शाल महत्वाची का पेटी? अगं या पेटीमुळेच तर ही शाल आहे माझ्या अंगावर. मला मिळाली आहे ती. काय संगीतकाराची शान असती अशी अंगावर शाल असलेली. आणि संगीत शिकणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. तुला सांगतो. काका तुमचं चालू राहू द्या. आम्ही काय करतो वहिनी अडकले ना तिला बघून येतो. नको नको, मला पेटी महत्वाची. शाली काय मला येतच राहतील. तो नाक काढणार तिथला, तो नाक काढणार. मग ठीक आहे एक काम करूया. संध्याच्या प्लॅनिंग नुसार सगळं करूया. ओके पकडला पकडला पकडला. काका नाही, नाग. नाग पकडायचा आहे आपल्याला. तोच तिकडे त्या पेटीच्या कव्हर मध्ये.
अरे आता हा चावला असता ना मला. तुम्हाला का चावेन मी बाबा? तो वरती चाललाय ना. प्राजक्ता प्लीज दार उघड प्लीज. गंधार, आता काय झालं? अरे नाग वरती येतोय, जरा सांभाळून. हे हल माग माग नको. आता तरी मला हात घेऊया. प्राजक्ता 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 आता तरी मला हात घे. आता तरी हा नाग तिथे प्राजक्ता वहिनीच्या बेडरूमच्या दिशेने चाललाय. म्हणजे प्राजक्ता वहिनी आणि नागाचं कनेक्शन आहे. झालं का परत तुझं सुरू? अरे त्याला सुचेल तिकडे चाललाय तो. प्राजक्ता प्राजक्ता. नाही साहेब, तू खरंच प्राजक्ता ताईच्या बेडरूम मध्ये चाललाय. अरे वहिनीवर एकटी आहे. वहिनी कुठे आहेत? वहिनी कुठे आहेत? वहिनी कुठे आहेत? हा बापरे, वहिनी तर बेशुद्ध पडल्यात. वहिनी उठा ना, प्लीज प्लीज उठा. पाणी देऊ का तुम्हाला? काही जुई, तू बोललेलं कसं कळेल वहिनींना? तू तर ऑलरेडी नाग रूपात आहेस. मूर्ख, आता मनुष्य रूपात यावं लागेल. वहिनी 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 उठा ना. वहिनी 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 उठा 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 प्लीज. तुम्ही उठा वहिनी. सावकाश सावकाश सावकाश. इथे बसा, इथे बसा. बसा सावकाश. सावकाश सावकाश वहिनी. वहिनी बरं वाटतंय? बरं वाटतंय वहिनी? वहिनी कशी असतो? कशी असतो? तुला चक्कर आली होती का? बरं वाटतंय का तुला आता? बीपी मुळे चक्कर आली आणि मी पडले होते. संध्या, जा पटकन तिच्यासाठी साखरेचं पाणी घेऊन ये. वहिनी तो कुठे गेला? कोण? नाग. तो इथेच आला तुझ्या रूम मध्ये. हो. काय? कुठे? कुठे माहित नाही, पण अगदी ठरवल्यासारखा आला होता या रूम मध्ये. तुझ्याशी काही बोलला का तो? काय काम होतं ते? अहो, तुम्हाला मस्करी कशी सुचते या परिस्थितीत? अगं प्राजक्त शुद्धीवर आली आता. पण जुई तू आत कशी आली? दार तर आतून बंद होतं. आत कशी आलीस तू? ते मी ते पाईप वरून चढून बाल्कनीत आले आणि मग तिथून इथे बेडरूम मध्ये. ते सगळं ठीक आहे वहिनी, पण तू भिजलीस कशाने? पाऊस होता ना, मग पावसात भिजले. एवढे उद्योग केलेस तू? मग मालती, आणि ते पण तुझ्या मोठ्या लाडक्या जाऊबाईंसाठी. वा 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 वा. ही अशी नाती जपायची असतात. काय ग मालती? खरंच कमाल आहे जुई तुझी. जुई, पण एवढ्या उंचीवरचा पाईप कसा चढलीस तू? आणि मुळात एवढी मोठी रिस्क का घेतलीस तू? काय झालं असतं तर? तू एवढी उंची कशी गाठलीस हे ऐकायला आवडेल आम्हाला. सांग बरं जरा डिटेल मध्ये.